जपान हा उगवत्या सूर्याचा देश म्हटला जातो. जपानला कोणत्याच दुसऱ्या देशाची सीमारेषा नाही. हा लहान मोठ्या बेटांनी मिळून बनलेला हा देश आहे. एप्रिल आणि मेमध्ये साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसमची झाडं तिथं भरपूर प्रमाणात फुलतात आणि म्हणून सौंदर्यात, निसर्ग सौंदर्यात भर त्यांनी पडते. त्याचप्रमाणे तिथं लाकडी इमारती जास्तीत जास्त आढळतात, कारण हा भाग भूकंपग्रस्त असल्यामुळं. फुजियामा हे एक पांढरं बर्फमय असं एक ज्वालामुखी, अर्थात हा जागृत ज्वालामुखी आहे आणि तो सुद्धा 4थ्या स्टेशनवर वातावरण चांगलं असेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जपानचे जे लोक आहेत ते अत्यंत आदरपूर्वक आपल्याला वागवतात आणि स्वच्छता हे तर अत्यंत महत्त्वाचं तिथं आपल्याला दिसतं. कारण बसमध्ये, रेल्वेमध्ये जसं आपण तिथं जे काही कागद वगैरे ठेवतो तिथं अजिबात आढळत नाही. तिथं आपल्याला हे सगळा कचरा तुम्ही तुमच्या घरी न्या आणि ते कचरा पेटीत टाका, असं एकंदरीत आपल्याला स्वच्छतेचा हा गुण घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे जपानमध्ये बांबूच्या बेटांचं असं जंगल भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे तिथं जास्तीत जास्त घरं ही लाकडापासून बनवलेली आढळली, कारण यदाकदाचित भूकंप झाला तर फारशी हानी होऊ नये म्हणून. तर एकंदरीत जपान हा फार चांगला देश आहे, सुंदर देश आहे आणि त्यांचे मंदिरं जी आहेत, अर्थातच तिथं शिंतो आणि बौद्ध धर्मीय लोक जास्त आहेत आणि त्यामुळं पॅगोडा टाईप अशी त्यांची मंदिरं तिथं आढळतात. तर असा हा जपान देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. धन्यवाद.